कृष्ण रूप पाहता लोचने 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 सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी
बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बाबर कुमा देवीवर बाबर कुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा जय जय रामकृष्ण हरे जय रामकृष्ण जय रामकृष्ण हरे जय रामकृष्ण जय रामकृष्ण जय रामकृष्ण जय रामकृष्ण जय रामकृष्ण जय रामकृष्ण हरे जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरे जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरे रामकृष्ण हरी जय जय राम जय रामकृष्ण जय रामकृष्ण रामकृष्ण जय जय राम जय राम नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगे ज्ञानदीप लावू जगे ज्ञानदीपलावू जगी ज्ञानदीपलावू जगी ज्ञानदीपलावू जगी ज्ञानदीपलावू जगी सर्व सांडोने माझाई सर्व सांडोनी माधारी सर्व सांडोने माझाई सर्व सांडोनी माधारी वाचे विठ्ठल रखुमाई 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 परे उने परते घर परे उने परते घर परे उने परते घर परे उने परते घर तेथे राहू निरंतर तेथे राहू निरंतर तेथे राहो निरंतर तेथे राहो निरंतर तेथे राहो निरंतर तेथे राहो निरंतर सर्वांचे जे अधिष्ठान अधिष्ठान सर्वांचे जे अधिष्ठान सर्वांचे ते अधिष्ठान तेची माझे रूप पूर्ण तेचे माझे रूप पूर्ण तेथे माझे रूप पूर्ण तेथे माझे रूप पूर्ण तेथे माझे रूप पूर्ण तेथे माझे रूप पूर्ण सर्व सांडोने माझाई सर्व सांडोनी माधारी सर्व सांडोने माझाई सर्व सांडोनी माधारी माई वाचे विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई वाचे विठ्ठल रखुमाई हो वाचे विठ्ठल रखुमाई वाचे विठ्ठल रखुमाई अवघे सत्ताली हाता सत्ता आणि हाता अवघे सत्ताली हाता अवघे सत्ता आणि हाता
खेचरदाता नामयाचा खेचरदाता नामयाचा खेचरदाता नामयाचा खेचरदाता अवघे सत्ता आली हाता अवघे सत्ता आली आता अवघे सत्ता आली हाता अवघे सत्ता आली आता नामयाचा खेचरदाता नामयाचा खेचरदाता नामयाचा खेचरदाता नामयाचा खेचरदाता नामयाचा खेचरदाता नामयाचा खेचरदाता सर्व सांडोनी माझा सर्व साठोनी माझा रे सर्व सांडोनी माझा सर्व साठोनी माझा रे वाचे विठ्ठल रखुमाई 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 विडोबा रखुमाई विठोबा 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 रखुमाई नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगे ज्ञानदीप लावू जगी सर्व सांडोनी माझाई वाचे विठ्ठल रखुमाई परे उनी परते घर तेथे राहू निरंतर सर्वांचे जे अधिष्ठान तेचे माझे रूप पूर्ण सर्व सांडोनी माझाई वाचे विठ्ठल रखुमाई अवघी सत्ता आली हाता नामयाचा खेचरदाता सर्व सांडोनी माझाई वाचे विठ्ठल रखुमाई योवंत प्रवेश मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नां अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणन्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं विभं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवावृन्दकानन्ददं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथमा नमः पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमनो पांडुरंगा करो प्रथम सरे चरणा संता देया हरे चरणा चक्रपादाने कथेचा विसारो चक्रपादाने कथेचा विसारो बाबाजी सद्गुरु दास तू काय ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ज्ञानेशांच ज्ञानमूर्तिं साक्षात प्रेमस्वरूपिणं नामदेव जयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परममूर्तिं देहु क्षेत्रनिवासिनं तुकाराम महाराष्ट्रं भक्तराज चतुष्टकं जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनि आता संपाद्य ज्ञानंचे विदाय भक्ती विलोकितोयेन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं सोनोपंत तथा मुनिजनतया मामा असे बोलते नामे शंकर शंकरा शुभकरा निसंग जो संगती पुण्यश्लोकीचा पुणे नगरीचा मोती खरा शोभतो
ऐशा संतवरा शुभ करा दांडे करा वंदितो शेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो झालो सेवक सेवक झालो सेवलागी सेवक झालो लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा धरणा आहो स्वामी तुकया देवा देवा परी न करावा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर हो देवे लागी सेवक झालो तुझ्या लागलो निजाची आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी सर्व सांडोनी माझाई वाचे विठ्ठल रखुमाई. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेकरिता निवडलेला अभंग षड्गुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ भक्त वारकरी संप्रदायातले सर्वात ज्येष्ठ संत खेचर शिष्य संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराजांचा अत्यंत प्रसिद्ध आणि अत्यंत महत्त्वाचा अभंग आहे. विठ्ठल 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 या अभंगामध्ये संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराज कीर्तन या साधनेने लोकांच्या अंतकरणामध्ये ज्ञानाचा नंदादीप तेवट ठेवू अशी प्रतिज्ञा करतात. काऊ महाराज कीर्तन करायचं आम्हाला कळालं, पण हे कीर्तन करायचं कसं? सर्व सांडोनी माझाई वाचे विठ्ठल रखुमाई. सर्व सांडून अर्थात मीपणा सांडून माझेपणा सांडून कीर्तन करावं. लौकिकामध्ये मीपणा माझेपणा सांडला तर घरामध्ये राहता येत नाही. तुम्ही कुठे राहणार? म्हटले बहुश्रुते सर्वांचे जे अधिष्ठान त्याची माझे रूप पूर्ण. सगळीकडे भगवान परमात्मा आहे, ते माझंच घर आहे. अशा अर्थाचा या अभंग सेवेकरता निवडलेला. हे ज्ञान संपूर्ण माझ्या जीवनामध्ये माझ्या गुरुजींनी प्राप्त करून दिलं. म्हणून नामदेव महाराज शेवटच्या चरणामध्ये आपल्या गुरुजींचं अर्थात खेचर महाराजांचं वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठल सेवेला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार परिचय देणं अगत्याचं आहे. षड्गुणैश्वर्य संपन्न भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपाद्वारा जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, नामदेव महाराज आदी करून सकल संतांच्या महंतांच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील तृतीय दिवसाच्या सेवेला आपण प्रारंभ करत आहोत. खरं तर आपलं काहीतरी भाग्य आहे, म्हणून आपण या पुरुषोत्तम मासामध्ये पवित्र ठिकाणी आपण येथे उपस्थित आहोत. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांचा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव या चालू वर्षाचं निमित्त साधून आणि पुरुषोत्तम मासाचं निमित्त साधून आपण सर्वजण या सेवेकरता उपस्थित आहोत. उपस्थित गुणीजन, गायक, वादक, महाराज मंडळी. आता सगळ्यांचं नाव घेतलं तर 5-10 मिनटं जातील. सगळ्यांची नावं नाही, सगळ्यांची घरं मला पाठ आहेत. याच्यामध्ये वेळ न घालवता आपण सेवेकडे वळू. विठ्ठल विठ्ठल खरं तर एवढा जनसमुदाय एकत्र येणं हे काहीतरी भाग्याचं लक्षण आहे. ज्ञानोबारायासारख्या संतांनी कृपा करावी, तुकाराम महाराजांसारख्या संतांनी कृपा करावी, मग आपण एकत्र यावं. याच्याकरता हा पुरुषोत्तम मास
कशा करताय आपल्याला ते ज्ञातच आहे. म्हणून सगळ्यांचं संग्रह करण्याचं काम आदरणीय हरिभक्तीपरायण माझे परमस्नेही परममित्र गणेशजी महाराज घोडके यांनी केलं. एकदा महाराजांसाठी टाळ्या वाजवा. उभ्या आयुष्यामध्ये काही ना काही करण्याची इच्छा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये, पण आळंदीमध्ये राहणारा व्यक्ती एखादा सद्गुणी सदाचरणी एखादा व्यक्ती असेल तर त्याच्या जीवनामध्ये त्यांनी काहीतरी कर्तृत्व करावं, काहीतरी काम करावं, काहीतरी कर्म करावं. या उद्देशाने ज्ञानोबरायांच्या या पवित्र कुशीमध्ये आपण या सप्ताह करण्याकरता या पवित्र जागेमध्ये जमलेलो आहोत. खरं तर आपल्या या सप्ताहाला 2 संतांचे आशीर्वाद आहे. गुरुवारी वैकुंठवासी घोलेबाबांचा आशीर्वाद आहे आणि हरिभक्तीपरायण साधक हृदय तज्ज्ञ गुरुवर्य डॉक्टर बाबांचा आशीर्वाद आहे. आणि कोणा आशीर्वादाशिवाय हे कार्य पार पडत नाही. या साधू संतांची नावं जरी आपल्या जीवनामध्ये आपण तोंडामध्ये घेतली तर पुण्याची प्राप्ती होते. पुण्यवंत व्हावे ही ताकद या महात्म्यांमध्ये. म्हणून अशा पवित्र जागेमध्ये आपण या नामसप्ताह करता उपस्थित आहे. विठ्ठल आपल्या वारकरी संत परंपरेमध्ये या परंपरे मालिकेमध्ये सगळ्यात जास्त आयुष्य लाभलेले संत म्हणजे नामदेव महाराज. वयाच्या 21 वर्षे 4 महिन्यामध्ये ज्ञानोबरांनी समाधी घेतली. वय 21. वयाच्या 32व्या वर्षी आद्यगुरु शंकराचार्यांनी देह ठेवला. वय 32. वयाच्या 42व्या वर्षी तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. वय 42. वयाच्या 52व्या वर्षी सद्गुरू जोग महाराजांनी देह ठेवला. वय 52. वयाच्या 62व्या वर्षी एकनाथ महाराजांनी जलसमाधी घेतली. वय 62. आणि वयाच्या 82व्या वर्षी नामदेव महाराजांनी समाधी घेतली. म्हणून नामदेव महाराजांचं संत परंपरेमध्ये सगळ्यात जास्त आयुष्य लाभलेले संत म्हणून नामदेव महाराजांकडे पाहायला मिळतं. बघा, आपल्या या कीर्तनाची ध्वजा परंपरा पताका निर्माण करण्याचं प्रमुख काम नामदेव महाराजांनी केलं. म्हणजे कीर्तनाचे पहिले आचार्य म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. आचारी नाही बरं का, आचारी वेगळा आणि आचार्य वेगळं. गुरुवर्य चंद्रशेखर महाराज देगलूरकरांनी आचार्य या शब्दाची व्याख्या सांगत असताना सांगितलं, आचनोती इति शास्त्रार्थम आचार्य स्थापयत्यपि स्वयमाप्यजरेत यस्मात् तस्मात् आचार्य उच्यते. 3 लक्षणं आचार्याची सांगितली. आचनोती इति शास्त्रार्थम, शास्त्रार्थ गोळा करणं आचार्याचं पहिलं लक्षण आहे. गोळा केलेला शास्त्रार्थ गावोगावी जाऊन वाटणं, कथा कीर्तनाच्या रूपाने, प्रवचनाच्या कथेच्या रूपाने जाऊन वाटणं हे आचार्याचं दुसरं लक्षण आहे. मला ही 2 लक्षणं जरा कमी वाटतात, पण 3रं लक्षण फार महत्त्वाचं आहे. स्वयमाप्याजरेत यस्मात्. माझ्या दृष्टीने थोडं ओव्या पाठांतर करणं, श्लोक पाठांतर करणं थोडं सोपं आहे. गावोगावी जाऊन कथा कीर्तन करणं थोडं सोपं आहे, पण त्या शास्त्रानुसार स्वतः वागणं हे फार कठीण आहे. मला बऱ्याच वेळेला लोक म्हणतात चांगलं बोलताय व 30 सेकंदामध्ये चांगलं बोलताय, कीर्तन द्या. आणि मग गावामध्ये कीर्तन झाल्यानंतर लोक म्हणतात हे 30 सेकंद चांगलं बोलते. 2 तास कीर्तन चांगलं आहे, पण उरलेले 22 तास काय विचार. नामदेव महाराजांनी त्याचा विचार केला आणि नामदेव महाराजांनी गावोगावी जाऊन आपल्या राज्यातच नाही तर परराज्यामध्ये जाऊन सुद्धा वारकरी संप्रदायाची ध्वजा पताका परंपरा तिकडे फडकून आले. पंजाब या प्रांतामध्ये घुमान नावाचं गाव आहे. आता बरेच तीर्थयात्रेकरू माझ्या समोर बसलेले, बरेच लोक आम्ही तिकडे त्या घुमानला जाऊन आलो. मला सांगायला अभिमान वाटतो, महाराष्ट्रामध्ये असं मंदिर पाहायला भेटणार नाही. असं जवळजवळ 1-1.5 एकरमध्ये नामदेव महाराजांचं घुमान या शहरामध्ये मंदिर आहे. आणि त्या गुरुग्रंथ साहिबामध्ये, त्या शिकांच्या ग्रंथामध्ये नामदेव महाराजांचे अभंग आहे. त्या अभंगाला ते लोक नामदेवजी की वाणी असं म्हणतात. दूध पियो मोरे गोविंद लाला, सोने का गडवा दूधने बरिया, पियो नारायण आगे दरिया, दूध पियो मोरे गोविंद लाला. अरे नामदेव महाराजांच्या आपण काला बछडा कपिला गाई,
दूध दुहावन ना माझाई, दूध पियो मोरे गोविंद लाला. दूध देव पित नाही हे नामदेव महाराजांनी पाहिलं. नामदेव महाराज म्हणतात, देवा तुला जर दुग्ध प्राशन करायचं नसेल तर समोर असलेल्या दगडावर मी डोकं आपटून जीव दे. काही नामदेव महाराजांची भक्ती हो, अलौकिक भक्ती. काही काही लोक अशी भक्ती करतात, अण्णा अशी भक्ती करतात, कीर्तनाला जर आले तर चपलाही दिसल्या पाहिजे आणि बोही दिसला पाहिजे, अशा ठिकाणी बस. मंदिरामध्ये जर गेलं आणि तिथं जर आरसा असेल ना, पांडुरंगाचं दर्शन घ्यायला 1 मिनिट आणि त्या आरशामध्ये मी कसा दिसतो, कशी दिसते हे पाहायला 5 मिनिट. नामदेव महाराजांची अशी भक्ती नाही महाराज. नामदेव महाराज म्हटले, देवा तुला जर नैवेद्य खायचा नसेल तर दगडावर आपटील डोकं आणि जीव देईल. देवाचा नैवेद्य झाला आणि देवाने कटेवरचे कर खाली घेतले, हातामध्ये दुधाची वाटी घेतली आणि गट 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 प्राशन केलं. पांडुरंग परमात्मा असं बोलतात की असा भक्त मी माझ्या उभ्या आयुष्यामध्ये पाहिला नाही की ज्या भक्ताने माझ्या मुखकमलावर हास्य आणलं. ऐसा भगत मैं कभी नहीं पाया, ऐसा भगत मैं कभी नहीं पाया. नाम देवने देव हसाया, देव हसाया. दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाल. ही चाल म्हटल्यानंतर महाराज बोधेबाबांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. मी 2014ला पंढरपूरला चातुर्मास्याला होतो आणि बाबांनी आम्हाला 60 चाली दिल्या होत्या. त्याच्यातली ही एक चाल आहे. विठ्ठल 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 नामदेव महाराजांनी क्रांती केली. महाराज नामदेव महाराजांनी कीर्तन करावं, श्रोते दंग व्हावेत, नवल नाही. नामदेव महाराजांनी कीर्तन करावं, टाळकऱ्यांनी उड्या मारून टाळ वाजवावे, नवल नाही. नामदेव महाराजांनी कीर्तन करावं, गायक वादकांनी चांगलं गायन वादन करावं, नवल नाही. नामदेव महाराजांनी कीर्तन करावं आणि नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये साक्षात जगाच्या चालक मालकाने कासोटा फिटेपर्यंत नाचावं. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी. पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करे, नामदेव कीर्तन करे, नामदेव कीर्तन करे. पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करे. सावध होये देवा ऐसे बोले कबीर. जनी म्हणे ज्ञान देवा बोला, जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग. जनी म्हणे ज्ञान देवा. नामदेव कीर्तन करे, नामदेव कीर्तन करे. पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करे, नामदेव कीर्तन करे, नामदेव कीर्तन करे. पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करे. नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. काय जगाचा चालक मालक आहे पण त्याला नाचता नाचता पितांबर गळला हे कळालं नाही. हे कीर्तनाचं सुख आहे महाराज. मी एक वाक्य सांगत असतो, पॅन्ट फाटेपर्यंत डीजे पुढे नाचण्यापेक्षा कीर्तनामध्ये कासोटा फिटलेला चांगला. बरोबर आहे. ते गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूकरांचं एक वाक्य आहे, दारूच्या दुकानातून न अडखळता घरी आलो याचा अभिमान बाळगण्यापेक्षा ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये सासवडच्या घाटामध्ये 10 घसरून पडलो हा अभिमान कधीही चांगला.
माणसाकडे अभिमान असला पाहिजे, पण तो सात्विक असला पाहिजे, सात्विक असला. आम्ही ज्या दिव्य परंपरेमध्ये शिकलो सद्गुरू जोग महाराजांच्या, एक व्यक्ती जोग महाराजांकडे गेला आणि म्हटलं, महाराज तुमची मला स्वाक्षरी पाहिजे, देता का? देतो. जोग महाराजांनी सही केली, स्वाक्षरी केली, उपाधी लावली, अभिमान बाळगला. काय? पंढरीचा वारकरी विष्णू नरसिंह जोग. मी वारकरी आहे पण पंढरीचा आहे. माणसाकडे हा अभिमान असला पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. नामदेव महाराजांनी क्रांती केली की कीर्तनाच्या जोरावर भगवान परमात्म्याची प्राप्ती व्हावी असं साधन आपल्या हातामध्ये दिलं. तुकाराम महाराज असं म्हणतात की आपल्या अंतकरणातली इच्छा पूर्ण करण्याचं काम कीर्तन करतं. तुका म्हणे करी कीर्तन पसारा, लाभ येईल घरा पाहिजे तो. अंतकरणातली इच्छा पूर्ण करण्याचं काम कीर्तन करतं महाराज. म्हणून या कीर्तन या साधनेवर नामदेव महाराज आरूढ झाले आणि अंतकरणातला लाभच नाही तर परमात्म्याची प्राप्ती करून देण्याचं साधन आपल्या हातामध्ये दिलं. अभंगाचं पहिलं चरण. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, सर्व सांडोनी माझारी, सर्व सांडोनी माझारी. ज्ञानदीप लावू जगे, ज्ञानदीप लावू जगे, सर्व सांडोनी माझे सर्व साडो मिया माझे. हे नाचू कीर्तनाचा रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी. नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगे, ज्ञानदीप लावू जगे, ज्ञानदीप लावू जगे. वा, सुंदर चाल म्हटली बरं का. नाचू कीर्तनाचे रंगे. माऊली महाराज आज साथ आपल्याला चांगली. काही काही ठिकाणी अशी साथ असते, अशी साथ असते जशी काही साथ आली, पण आज साथ चांगली आहे. नामदेव महाराज बोलतात नाचू कीर्तनाचे रंगे. साधन हातामध्ये दिलं महाराज. कीर्तन हे साधन आहे. ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता कीर्तन हे साधन आहे. साधन या शब्दाचा अर्थ साधन या शब्दामध्येच आहे. नीट ऐका. साध बोला न, जे सोपं नसतं त्याला म्हणायचं साधन. आता महेश महाराज सुंदर मृदंग वाजवतात, हे साधन आहे महाराज. लगेच प्राप्त होतंय का? हे नाही होत महाराज. पण शास्त्र असं सांगतं कोणतीही गोष्ट सातत्याने जर 12 वर्षे केली तर तीच गोष्ट आपल्याला प्राप्त होते. आपण नाही म्हटल्यानंतर तरी तीच गोष्ट आपल्याला प्राप्त होते. आता त्यांना बुद्धीमधून बोल काढावे लागत नाही, त्यांच्या बोटांना इतकी प्रॅक्टिस झाली की ते आपोआप बोट ते बोल वाजवतात. साधना केली. गुरुवर्य वैद्य बाबा असं म्हणायचे, बुवा कीर्तनामध्ये चांगला मृदंग वाजवता यावा असं जर वाटत असेल तर इंद्रायणीच्या घाटावर सकाळी जाऊन घासावी लागते आहे का, आणि मग चांगले बोल त्या बोटांमधून फुटतात. शंकर शिवना चतई मगेरी पर तकथुंगा तकथुंगा थुंगा धीमे का धीमे का धीमे मृदंग बाजत तद्धन न धाकिट तक धुमकिट तक धाते त्रिकिट तक धा त्रिकिट तक दिन 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 धा 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 धा. विशारदच झालं असतं पण मी उपांत्य विशारदला नापास झालोय. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल साधना कोणती असू दे ती फळ दिल्याशिवाय पुढे जात नाही. मग तुम्ही वाईट साधना करा होत नाही. आणि परमार्थ जर ज्ञानपूर्वक केला की त्याचा परमार्थ तडीच गेल्याशिवाय राहत नाही. पण जाणून केला पाहिजे. परमार्थ प्रपंच जाणून केला पाहिजे. एक तीर्थयात्रेकरू तीर्थयात्रा करत करत एका गावामध्ये पोहोचला आणि पोहोचल्यानंतर गावातल्या एका व्यक्तीला कळालं, चोराला कळालं, जो व्यक्ती आपल्या गावामध्ये आलाय ना त्याच्याकडे भरपूर पैसे आहे. मग या चोराने आपला वेश टाकला आणि साधूचा वेश परिधान केला आणि त्याच्या तीर्थयात्रेमध्ये सहभागी झाला. दुसरा दिवस उजेडला. दोघेजण तीर्थयात्रे करायला प्रवृत्त झाले. जो सद्ग्रस्त होता, ज्याच्याकडे भरपूर पैसे होते, तो दुपारची वेळ झाली पैसे काढायचा, काही खायला घेण्याकरता, पाणी पिण्याकरता. रात्रीची वेळ झाली, दोघेही झोपले. आणि जो साधूच्या वेशातला जो चोर होता ना तो उठला. कशा करता? पैसे चोरण्याकरता. त्याचा बटवा तपासला, त्याची पिशवी तपासली, खिशे तपासले, पण त्याला काही पैसे भेटले नाही. दुसरा दिवस उजेडला. दोघेही तीर्थयात्रेला निघाले. खायची वेळ झाली की हा पैसे काढायचा, मंदिर दिसलं की दान देण्याकरता पैसे काढायचा, बंडलच्या बंडल दिसायचे. पण रात्रीची वेळ झाली की तो सद्ग्रस्त झोपायचा आणि तो साधूच्या वेशातला चोर उठायचा, खिशे तपासायचा, बटवा तपासायचा, पण त्याला काही पैसे भेटले नाही. ज्या तीर्थाला या दोघांना पोहोचायचं होतं, या तीर्थाला दोघेजण पोहोचले. आणि पोहोचल्यानंतर साधूच्या वेशातल्या चोराने हात जोडले, म्हटले, दादा मी काही साधू नाही, मी चोर आहे. तो म्हटला, असं? मी तुला पहिल्याच दिवशी ओळखला होता. पहिल्याच दिवशी ओळखला. दिवसभर तुमच्याकडे पैसे दिसायचे, पण रात्रीची वेळ झाली की ते पैसे गायब व्हायचे. काय करायचे तुम्ही ते पैसे? तो सद्ग्रस्त जाणून प्रपंच करणारा होता. तो म्हटला, दिवसभर पैसे ते मी माझ्याच खिशात ठेवायचो आणि रात्रीची वेळ झाली की माझ्या खिशातून काढायचो आणि तुझ्या उशाखाली ठेवायचो. सांगा मला आता किती रात्र गेल्या म्हणजे त्याला ते पैसे भेटतील? हो, भेटतील काय? जाणून केलेला प्रपंच वाया जात नाही. विठ्ठल विठाला 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 विठाला. ज्याच्या ज्याच्या जीवनामध्ये ज्ञान आहे त्याच्या त्याच्या जीवनामध्ये सुख आहे. पूर्वीच्या काळामध्ये जर लाईट बिल भरायचं असेल ना तर आपण बँकेमध्ये जायचो, पतसंस्थेमध्ये जायचो. आता पहिलीचं पोरग लाईट बिल एका सेकंदात भरतंय का? तो QR काढला आणि मोबाईलने त्याच्यावर स्कॅन केलं की बँकेत जायची गरज लागते का? लागत नाही महाराज. ज्ञान ज्याच्याकडे आहे त्याच्या जीवनामध्ये सुख आहे. म्हणून माणसाकडे ज्ञान असलं पाहिजे. ज्ञान म्हणजे काय हो? बाजारामध्ये मिळतंय का? नाही, ते आपल्याकडंच आहे. अज्ञानाचं आवरण बाजूला सारलं की जे शिल्लक राहतं ते ज्ञान आहे. गुरुवारी डॉक्टर बाबा सांगत असतात, भ्रम रूपाने कळाला की मग भ्रम राहत नाही, तो निघून गेल्याशिवाय राहत, निवृत्ती होते भ्रमाची. बाबा त्याच्याकरता एक दृष्टांत सांगतात, आठवलं म्हणून सांगून टाकतो. एका जोडप्याचं लग्न झालं, म्हणजे लग्न जोडप्याचंच होतं. जोडप्याचं लग्न झालं. मुंबईला राहण्याकरता होते. नवरा कामावर गेलेला. दुपारची वेळ, असा दरवाजा वाजला. त्या मातेने असा दरवाजा उघडला, आतमधल्या त्या माऊलीने दरवाजा उघडला. अनोळखी व्यक्ती समोर दिसला. विचारलं, कोण आपण? अनोळखी व्यक्ती समोर दिसला ना, कोण आपण विचारलं. त्याने धाडसपूर्वक सांगितलं, मी मामा. काय सांगितलं? मी मामा. त्या माऊलीने विचार केला, उभ्या आयुष्यामध्ये या माणसाला मी पाहिलं नाही. दुसऱ्याच्या घरी जात नाही, आपल्याच घरी येतो, आपलाच दरवाजा वाजवतो, मामा सांगतो. मी तर या माणसाला पाहिलं नाही. मामा तर म्हणतो. माझा नाही म्हणजे कुणाचा असला पाहिजे? आपल्या पतिदेवाचा असला पाहिजे, आपल्या नवऱ्याचा असला पाहिजे. त्या मामाला घाईघाई घरामध्ये घेतलं. मामा कसं चाललंय? चांगलं चाललंय, चांगलं चाललंय. चहा पाणी वगैरे? आता मामा पोहोचलेले होते. चहा पाणी वगैरे झालं महाराज, नाश्ता वगैरे झालं. संध्याकाळची वेळ झाली, दरवाजा पुन्हा वाजला. या वेळेला मात्र तिचा पती आलेला होता. तिने दरवाजा उघडला आणि हातामध्ये बॅग घेता घेता सांगितलं, अहो ऐकलं का? काय? मामा आलेत. नीट ऐका बरं का, मामा आलेत. याने मनामध्ये असा विचार केला, लग्नामध्ये सावत्र उभा केला होता. लक्षात यायला लागलं मला काय म्हणायचं. मला मामा नाही आणि हिने तर घरात घेतलाय, म्हणजे कुणाचा असला पाहिजे? हिला वाटलं यांचा आणि यांना वाटलं. तो म्हटला, आंब्याचा सीझन चालू आहे, मामाला काहीतरी गोडधोड केलं पाहिजे. बाजारामध्ये जातो, चांगले हापूसचे आंबे आणतो, मामाला काहीतरी गोडधोड केलं पाहिजे. जेवण वगैरे झालं. 2-3 दिवस निघून गेले. आता मुंबईसारख्या ठिकाणी एखादा पाहुणा किती दिवस राहणार हो? पाहुणा कुणाला म्हणायचं? जो ज्याच्या नाही कळत खाना खुना त्याला म्हणायचं.
जो विचारून नाहीये तिथी, हा जमाय लागले तुम्हाला, त्याला म्हणायचं अतिथी महाराज. 5व्या दिवशी रात्रीच्या 12 वाजता हे कपल, त्याची बायको त्याला रात्रीच्या 12 वाजता विचारते, का हो किती दिवस राहणार आहे तुमचे मामा? तो म्हटला, माझे मामा? माझे नाही मामा, मला वाटलं तुझे मामा आहे म्हणून एवढी उठा ठेव चालू आहे. आता रात्रीच्या 12 वाजता मामाला कसं विचारता तुम्ही कुणाचे मामा? सकाळ झाली, हातामध्ये चहाचा कप घेतला आणि मामाकडे गेले आणि मामाला विचारलं, मामा तुम्ही माझे मामा का? मामा म्हटले नाही. मग तुम्ही माझ्या बायकोचे मामा का? बायकोचाही नाही. मग तुम्ही माझेही मामा नाही, माझ्या बायकोचे मामा नाही, मग तुम्ही मामा कुणाचे? मामा म्हटलं, मी गाव मामा आहे. गुरु डॉक्टर बाबा सांगत असतात. माझा दृष्टांत संपला. सांगा मला, गाव मामा आहे हे कळाल्यानंतर ते जोडपं त्या मामाला अजून किती दिवस घरात ठेवील काय? ठेवणार नाही. जसं गाव मामा आहे हे कळाल्यानंतर जशी त्या मामाला घराच्या बाहेरची वाट, तसं आज्ञान रूपाने कळालं की ते या देहामध्ये राहत नाही. जे शिल्लक राहतं त्याला ज्ञान असं म्हणतात. विठ्ठल म्हणून नामदेव महाराजांनी सांगितलं. नामदेव महाराज बोलतात की कीर्तनाच्या रंगामध्ये नाचून आम्ही ज्ञानाचा नंदादीप लोकांच्या अंतकरणामध्ये प्राप्त करून देऊ. बघा, माणसाने कीर्तनामध्ये नाचलं पाहिजे, कथा कीर्तनामध्ये भजनामध्ये नाचलं पाहिजे. तुकाराम महाराजांचं एक वचन आहे, गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. आवडीने गायन केलं पाहिजे, आपल्या छंदामध्ये गायन केलं पाहिजे, आपल्या छंदामध्ये नाचलं पाहिजे आणि आपल्या छंदामध्ये उड्या मारल्या पाहिजे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये किंवा हिंदू धर्मामध्ये कोणत्याही गोष्टीला छंद आहे. 8 अक्षराचा श्लोक असेल त्याचा छंद वेगळा आहे, 32 अक्षराचा श्लोक त्याचा छंद वेगळा आहे. कोणतीही गोष्ट करायची त्याचा छंद वेगळा आहे महाराज, पण आपल्या आनंदामध्ये राहिलं पाहिजे. ते योग वाशिष्ठ सांगण्याकरता एक महात्मा एक 4-5 वर्षापूर्वी आपल्या भक्तनिवासमध्ये आले होते. ते एक वाक्य कथेला बसले, प्रवचना बसले की नेहमी सांगायचे, माणसाने आपल्या आनंदामध्ये राहिलं पाहिजे. मस्त रहो मस्ती में, आग लगी बस्ती में. माणसाने आपल्या आनंदामध्ये राहिलं पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये गोकुळातल्या गवळणी लवकर उठायच्या. पूर्वीच्या काळातलं सांगतो, आताच नाही. आणि मग उठल्यानंतर सकाळी त्यांच्या हातामध्ये एक काम असायचं. कोणतं? दही दुधाचं घुसळण करण्याचं काम. प्रातकाळी प्रहरा रात्री उठिल्या गवळणी बाळा, घुसळण मांडियले घरोघरी सकळा. नित्यानंदे परमानंदे गाती गोपाळा, सहस्रापरी कैशा गाती मदन सावळा. आनंदल्या गवळणी गवळणी, छंदे छंदे डोलती. आनंदल्या गवळणी गवळणी, छंदे छंदे डोलती. मग त्या डेऱ्याचा आवाज यायचा. गुरुवारी पाचपूर बाबा छान सांगतात, घुम घुम करीते, घुम 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 करीते, घुम 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 करीते. आता आवाज आला, घुम घुम करीती डेरे घुमती. आनंदल्या गवळणी गवळणी, छंदे छंदे डोलते. आनंदल्या गवळणी गवळणी, छंदे छंदे डोलते. शिंदे माऊलींच्या कृपेने थोड्या गवळणी म्हणायला लागलोय मी आता जरा. मला वाटलं नंतर आता काल्याची सेवा येते की काय माझ्याकडं. छोट्या पत्रिकेमध्ये 2रा दिवस आहे माझा, मोठ्या पत्रिकेमध्ये 6वा दिवस आहे आणि कीर्तन 3ऱ्या दिवशी आहे. महाराजांचा फोन आला, नंतर मी करणार होतं, कालच देऊन टाका आता माझ्याकडे, जाऊ द्या. हे मोठं मन असावं लागतंय असं म्हणायला. विठ्ठल विठ्ठल. परमार्थ आपल्या छंदामध्ये झाला पाहिजे महाराज.
गायन आपल्या छंदामध्ये झालं. तानसेन की तान में हरतान महान है, तानसेन की तान में हरतान महान है, आप अपने तान में तो चिडिया भी मस्तान है. माणसाने गायन केलं पाहिजे. एखादा चांगला गायक असेल म्हणून आपल्याला येत नाही म्हणून गायचंच नाही का? एखादा चांगला कीर्तन करत आणि आपल्याला कीर्तन येत नाही म्हणून कीर्तनच करायचं नाही का? असं करायचं नाही. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे, पुनः पुनः कथनम नाम अभ्यासम. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज, कळालं आम्हाला कीर्तनाचं ज्ञान तुम्ही सांगितलं, पण हे कीर्तन करायचं कसं? अभंगाचं दुसरं चरण. सर्व सांडोनी माझा हो, सर्व सांडोनी माझा जी हो, सर्व सांडोनी माझा रे हो, सर्व सांडोनी माझा रे हो, सर्व सांडोनी माझा जी हो, सर्व सांडोनी माझा जी हो, सर्व सांडोनी माझा रे हो, सर्व सांडोनी माझा रे. सर्व सांडोनी माझा जी वाचे विठ्ठल रखुमाई, सर्व सांडोनी माझा जी वाचे विठ्ठल रखुमाई, वाचे विठ्ठल रखुमाई, वाचे विठ्ठल रखुमाई. सर्व सांडोनी माझा जी हो, सर्व सांडोनी माझा जी. हा सर्व सांडोनी माझा रे वाचे विठ्ठल रखुमाई, सर्व सांडोनी माझा रे वाचे विठ्ठल रखुमाई, वाचे विठ्ठल रखुमाई, वाचे विठ्ठल रखुमाई हो, सर्व सांडोनी माझा रे हो, सर्व सांडोनी माझा रे हो, सर्व सांडोनी माझा जी वाचे विठ्ठल रखुमाई, वाचे विठ्ठल रखुमाई, वाचे विठ्ठल रखुमाई. सर्व सांडोनी माझा रे वाचे विठ्ठल रखुमाई, वाचे विठ्ठल रखुमाई, वाचे विठ्ठल रखुमाई, रखुमाई. वा, गोड चाल म्हटले. टाळ्या वाजवा एकदा. आपल्या पोरांची कौतुक आपणच करावी लागत आहे. काय गोड चाल म्हटले. मला जर पुढचा जन्म मिळाला तर तुमच्यासारख्या गायकांसारखा आवाज मला मिळाला पाहिजे. सर्व सांडोनी माझाई, वाचे विठ्ठल रखुमाई. संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये कीर्तन कसं करायचं याचं दिग्दर्शन करतात. मीपणा सांडून, माझेपणा सांडून, वाचे विठ्ठल रखुमाई. सांडून म्हणजे बाजूला सारणं. बऱ्याच वेळेला अनेक सद्गुण असतात, पण एक दुर्गुण त्या सगळ्या सद्गुणांवर पाणी फिरतो. रामायणातलं एक गोड दृष्टांत आपल्या डोळ्यासमोर ठेवतो. हनुमंतराय लंकेमध्ये सीता शोधन करण्याकरता गेले आणि पाहिलं तर सगळ्यांच्या घराच्या समोर, एकाच्याही घराच्या समोर तुळशी वृंदावन नाही, पण एक घर सापडलं. त्या घराच्या समोर तुळशी वृंदावन आणि त्या घरामधून आवाज येतो, श्रीराम जय राम जय जय राम. त्या घरामध्ये हनुमंतराय पोहोचले आणि पोहोचल्यानंतर पुढे जे बसलेले होते ते बिभीषण महाराज होते. आणि बिभीषण महाराजांना आपण कोण आहोत याची जाणीव करून दिली. मी प्रभू रामचंद्रांचा भक्त आहे, हनुमंतराय. आणि हनुमंतराय हे शब्द ऐकल्याबरोबर बिभीषणाने
हनुमंतरायांना आलिंगन दिलं. दोन भक्त एकमेकाला भेटले, आलिंगन दिलं. आणि आलिंगन दिल्यानंतर बिभीषण महाराज हनुमंतरायांना विचारतात, हनुमंतराय, प्रभू रामचंद्र माझा स्वीकार करतील का हो? स्वीकार करतील का असं म्हटल्यानंतर हनुमंतरायाच्या डोळ्यातून पाणी आलं. अहो, तुम्ही राक्षस योनीमध्ये जन्माला, तुमचं सोडा, आमचं लोक लवकर नाव पण घेत नाहीत. हां, माकड म्हणतं काय कोण? अहो, आम्ही बघा मरकट योनीमध्ये जन्माला आलो तरीसुद्धा प्रभू रामचंद्रांनी आमचा स्वीकार केला ना. असं म्हटल्यानंतर बिभीषणाला जरा बरं वाटलं. बिभीषण महाराज म्हणतात, महाराज कळालं. बिभीषण महाराज म्हणतात, मला कळालं प्रभू रामचंद्र माझा स्वीकार करतील, पण काय सोडलं पाहिजे? हनुमंतरायांनी जो उपदेश केला तो फार महत्त्वाचा आहे. हनुमंतराय म्हणतात, बिभीषणजी तुम्ही नामस्मरण करू लागलात, कळालं. तुम्ही प्रभू रामचंद्राला शरण चाललेला आहात हे कळालं, पण अजून तुम्ही एक गोष्ट सोडली नाही. काय? कोणती गोष्ट सोडली नाही? म्हटले, अजून तुम्ही रावणाला सोडलं नाही. 99 गोष्टी चांगल्या आहेत, पण एक वाईट गोष्ट असेल तर ते 99 गोष्टीवर पाणी फिरवत आहे. विठ्ठल जोपर्यंत माणसाकडे सोडण्याची भूमिका येत नाही तोपर्यंत सुखाची प्राप्ती होत नाही. थोडं खाली येऊन बोलू का? माणसाच्या आयुष्यामध्ये कुठं थांबायचं हे माणसाला कळालं पाहिजे. थोडं मार्केटच्या भाषेत सांगू, कुठे एक्झिट मारायचे हे कळालं पाहिजे. ज्यांना कळालं नाही त्यांना धन्यवाद. कुठं थांबायचं हे ज्याला कळालं त्याच्या जीवनामध्ये सुख आहे महाराज. आणि ज्याला थांबायचं कळालं नाही तो रात्रंदिवस पळतोच. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशाशीन पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहित नेनती कोणी, माझे स्वहित नेनती कोणी. कुठं थांबायचं हे कळालं पाहिजे. मुलाचं लग्न झालं, सुनबाई घरामध्ये आली. पहिल्या दिवशी भाजी करायला प्रवृत्त झाले. 3 मिरच्या घेऊन आली. सासूबाईने सांगितलं, एक काढून ठेव. तिला वाटलं हा पुणे भागे काय नु कमी खाणारे लोक आहेत, तिखट कमी खाणारी आहेत. तिने एक बिचारीने 1 मिरची काढून ठेवली. तुम्ही ऐकताय ना? 1 मिरची काढून ठेवली. दुसऱ्या दिवशी भाजी करायला प्रवृत्त झाली, 2च मिरच्या घेऊन आले. सासूबाई म्हटले, अजून 1 टाक. ती म्हटले, आत्या आत्या, अहो काल 1 काढायला सांगितली, आज 1 वाढवायला सांगितले. 1 टाकायची की कमी करायची, नक्की काय करायचं? ती म्हटली, कमी जास्त करायचा प्रश्न नाही, तुम्हाला विचारून टाकत नाही हा प्रश्न आहे. कुठं थांबायचं कळालं पाहिजे. त्यांचा संसार त्यांच्या हातामध्ये दिला पाहिजे. माणसाने तटस्थ भूमिका घेतली पाहिजे. विठ्ठल गुरुवरेश शिंदे माऊली एक वाक्य सांगत असतात, माणसाने नियोजन अवश्य केलं पाहिजे, पण विनाकारण चिंता नको. चिंता मनुष्याला जिवंतपणी जाळते. मेल्यावर चिता आणि जिवंतपणी चिता. चिंता समा प्रोक्ता बिंदू मात्रेन विशेषता, सजीवम दहते चिंता, निर्जीवम दहते चिता. म्हणून माणसाने विनाकारण चिंता नाही. वर्षात 4 ट्रिपा काढायचं याचं नियोजन अवश्य करा, पण विनाकारण चिंता नको महाराज. आणि मला वाटतं आमच्या महाराज लोकांनी इतकी श्रीमंती समाधानाची आणि पैशाची कुणाकडेच नाही. अहो, कोरोनाच्या काळामध्ये परिस्थिती दयनीय होती, पण तरीसुद्धा आमचा चेहरा पडलेला नव्हता. आणि आता 5 स्टार गाडीमध्ये फिरतोय तरीसुद्धा आमचा तसाच चेहरा आहे. ही जर ताकद कशाची असेल तर ज्ञानोबारायांनी आम्हाला घालून दिलेली मधुकरीची परंपरा आणि त्याही अशाही परिस्थितीमध्ये कसं वागायचं हे शिकवलं आहे आमच्या वारकरी शिक्षण संस्थेने. कसं राहायचं, कसं करायचं, या सगळ्या गोष्टी वारकरी शिक्षण संस्थेने. म्हणून नामदेव महाराज बोलतात, सर्व सांडोने माझा ये, मीपणा सुटला पाहिजे, माझेपणा सुटला पाहिजे. आणि ज्याच्या आयुष्यातला मीपणा गेला, माझेपणा गेला, त्याच्या जीवनाचं कल्याण आहे, देवत्व सिद्ध होत. अभिमान गेला तुका म्हणे देव झाला,
गेला तुका म्हणे देव झाला तुका म्हणे देव झाला हे तुका म्हणे देव झाला हे देव गेला तुका म्हणे देव झाला हे तुका म्हणे देव झाला हे तुका म्हणे देव झाला म्हणे देव झाला तुका म्हणे देव झाला. चांगली चाल बसली का असं वाटलं तुका म्हणे देव झाला. बरं वाटतं महाराज. एखादं प्रमेय किंवा एखादं गणित सुटलं ना किंवा एखादा सिद्धांत माणसाला जर कळाला ना बस त्याच्या इतकं सुख कशामध्ये नाही असं वाटतं. अभिमान गेला तुका म्हणे देव झाला. पायातला काटा निघाला की चालायला मजा येते. पायातला काटा निघाला की चालायला मजा येते आणि मनातला अभिमान निघाला की जगायला मजा येत असते. पण माणसाच्या अंतकरणातला अभिमान गेला पाहिजे, मीपणा गेला पाहिजे. 2 मित्र रस्त्याने चाललेले, नीट ऐका, जिगरी मित्र होते, रस्त्याने चालले होते. त्यातल्या एका मित्राने पाहिलं समोर अशी पिशवी पडलेली आहे आणि त्या पिशवीमधून बंडल बाहेर आलेत. कशाचे? हे दृष्टांतातलं चाललंय बरं का. पैशाचे बंडल बाहेर आले. पळत गेला, पैशाची पिशवी उचलली आणि जो मागून चालत येत होता ना तो म्हटला बरं झालं आपल्याला पैसे सापडले. काय बोलला? बरं झालं आपल्याला पैसे सापडले. ज्याने पैशाची पिशवी उचलली होती ना तो म्हटला आपल्याला नाही, मला पैसे सापडले. ज्याची पैशाची पिशवी पडली होती ना तो 10-5 पोलिसांना समोरूनच घेऊन असायचा होता. म्हटला बघा 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 त्याच्या हातामध्ये. तो घाबरला ना आपल्या मित्राला म्हणतोय का रे आता आपलं कसं होईन? तो म्हटला आपलं नाही, हां तुझं कसं होईन तुझं तू ठरव. आपलं म्हटलं असता, आपलं दोघांचं म्हटलं असता काय शिक्षा व्हायची, काय गुन्हा व्हायचा, दोघांनाही सारखाच झाला असता. पण माणसाची वृत्ती तशी नाही, मीपणाची वृत्ती आहे महाराज. आणि ज्ञानोबराय असं बोलतात जोपर्यंत मीपणा जात नाही, माझेपणा जात नाही तोपर्यंत संतत्व सिद्ध होत नाही. मी माझी आईशी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था संन्यासी जाण निरंतर विठ्ठल. विठ्ठला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. मीपणा गेला पाहिजे, माझेपणा गेला पाहिजे. 2 गोष्टी गेल्या पाहिजेत माणसाच्या आयुष्यातल्या. बघा, एका व्यक्तीच्या घरामध्ये साप निघाला. पहिला म्हटला याला मारा, तेवढेच दुसरा आला तो म्हटला याला मारू नका, अधिक महिना चालू आहे शेजारच्या डोंगरावर नेऊन सोडा. तिसरा आला म्हटला याला मारूही नका, शेजारच्या डोंगरावरही नेऊन सोडू नका, मग याला सर्प उद्यानामध्ये नेऊन सोडा, सर्प जरा चांगला दिसतो. चौथा आला म्हटला याला मारूही नका, शेजारच्या डोंगरावरही नेऊन सोडू नका, सर्प उद्यानातही सोडू नका, मग काय करा? म्हटले सर्प काय करतो? म्हटले चावतो. हां, याचे चावणारे 2 विषारी दात काढा आणि याला गारुड्याच्या हवाली करा. नीट ऐका बरं का. आता मला सांगा, चावणारे 2 विषारी दात काढले की सर्प काही करेल का? काही करत नाही महाराज. सिद्धांत महत्त्वाचा आहे. जसे सापाचे 2 चावणारे दात काढले की जसा सर्प काही करत नाही तसा संसारातला मीपणा आणि माझेपणा काढला की संसार काही करत नाही, कुठं जायची गरज लागत नाही. तुकाराम महाराजांचं वचन आहे, ठाईचा बैसोनी हा करा एक चित्त बैसोने करया एक देता हे आवडी आनंद आळवावा आवडी आनंद आळवावा हे आळवावा आळवावा हरिमुखे आयास जावे वनात राहे हरी सायास जावे वनात वनात रावणात ठाईचं बैसोनी करा एक. किती सुलभता साधू संतांनी आपल्या हातामध्ये दिली बघा. गुरुवारी चंद्रशेखर महाराजांनी एक श्लोक सांगितला होता,
पोयो नाम देवानाम मध्यान्नम मनुष्यानाम अपरान्नाम पितरांनाम सायान्नम भूतप्रेतादीनाम. नामचिंतन करण्याची सुलभता किती आहे, किती सोपी, किती सुलभ. सकाळी 6 ते 9 ही वेळ देवांची आहे. त्यांना नैवेद्य समर्पित करणं असेल, स्नान वगैरे घालणं असेल, चला. 9 ते 12 ही वेळ मनुष्याची आहे. शेतामध्ये जायचं आहे. त्यांनी असं सांगितलं, घरामध्ये किराणा माल खरेदी करायचा आहे. कधी कराल? 9 ते 12 या वेळेमध्ये करा. सोने खरेदी करायचं आहे. योगेश महाराज काही दिवसांनी असं म्हणावं लागेल, पूर्वीच्या काळी आम्ही सोनं खरेदी करायचो. आता महागच तेवढं झाले. 9 ते 12 या वेळेमध्ये करा. 12 ते 3 ही वेळ पितरांना नैवेद्य दाखवण्याची. सायान्नम भूत प्रेतादीनाम. 3 ते 6 ही वेळ भूत पिशाचे उतरवणाऱ्या लोकांची. माझा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. पण या 4ही प्रहरामध्ये, याच प्रहरामध्ये नामचिंतन करा, असं काही बंधन नाही. महाराज कबीर महाराज बोलतात रात्रीच्या प्रहरांमध्ये, पहिले प्रहर सबकुच जागे, दुसरे प्रहर भोगी, तिसरे प्रहर तस्कर जागे, चौथे प्रहर योगी. रात्री ते 6 ते 9 या वेळामध्ये सगळे लोक जागे. 9 ते 12 या वेळेमध्ये भोगी लोक जागे असतात. 12 ते 3 या वेळामध्ये तस्कर लोक जागे असतात, म्हणजे चोर लोक जागे असतात. एक जण मला म्हटलं, महाराज तुम्हाला आळंदीला पोचायला 2-3 वाजत असतील. त्याला म्हटलं, अरे कामानिमित्त आम्ही जागे असतो, कथा कीर्तन करायचे असतात. तिसरे प्रहर योगी, चौथे प्रहर योगी. 3 ते 6 या वेळामध्ये योगी लोक जागे असतात. सकाळी केलेली साधना मनुष्याचा देह पडेपर्यंत जात नाही. काही आपण 10वी 12वीला एखादा सिद्धांत, एखादं वाक्य जे पाठ केलं आहे सकाळच्या वेळेला, आपल्याला सकाळी गुरुवर्यांनी उठवलेलं, ते पाठ केलेलं, आताही ते विसरू शकत नाही. म्हणून MPSC UPSCचे अभ्यास करणारी मुलं दुपारी अभ्यास तर करतच, पण विशेष रूपाने सकाळी अभ्यास करतात. का? देह पडतो पण तो अभ्यास त्यांच्या शरीरामधून जात नाही. सकाळी केलेला अभ्यास जात नाही. रात्रीचे प्रहर सांगितले, दिवसभराचे प्रहर सांगितले, पण नामचिंतनाला प्रहर नाही महाराज, सुलभता आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी येतो येते. तुकाराम महाराजांचं वचन आहे. महाराज असं काम माणसाने आपल्या आयुष्यामध्ये केलं पाहिजे की देव घरी आला पाहिजे. ऐसा कर घर आवे राम, और धंदा सब छोरई काम. इतने गोते काहे खाता, जब तू अपना भूल न होता. म्हणून नामचिंतन वाचे विठ्ठल रखुमाई. महाराज मीपणा सोडला, माझेपणा सोडला, लौकिकामध्ये राहता येत नाही, तुम्ही अलौकिक झालात, मग राहणार कुठे? अभंगाचं 3रं चरण. परे होन परते घर, परे होन परते घर, परे होन परते घर, परे होन परते घर. अरे होन परते घर, अरे होन परते घर, परे होने परते घर, परे होन परते घर, परे होन परते घर, परे होन परते घर, परे होन परते घर. हे परे होने परते घर, परे होने परते घर, परे होन परते घर, परे होने परते घर. ते तेरा हो निरंतर, ते तेरा हो निरंतर, तेरा तेरा हो निरंतर, ते तेरा हो निरंतर. तेरा
परते घर तेथे राहू निरंतर. पराई वाणीच्या पलीकडे असणारं जे घर आहे तेथे आम्ही निरंतर राहू असं नामदेव महाराज बोलतात. ज्ञानोबाराय बोलतात ज्ञानदेवा घर चिदानंदी. पूर्वार्ध काय त्याचा? अनंत भक्तराशी तरले वानर. ज्ञानदेवा घर चिदानंदी. वैकुंठवासी वेदांताचार्य जगन्नाथांना असं म्हणायचे. कीर्तनकाराचे कडवे पाठ असतात, टाळकऱ्यांच्या मालिकाच्या मालिका पाठ असतात, श्रोत्यांचे ग्रंथच्या ग्रंथ पाठ असतात, आणि ज्याला याच्यातलं काहीच जमत नाही तो दिंडी काढतो. माझा मुद्दा येथे ज्ञानदेवा घर चिदानंद. किंवा तुकाराम महाराजांचं एक वचन, निरंजनी आम्ही बांधियले घर. निराकार, ज्याला आकार नाही अशा ठिकाणी आम्ही राहिलो. अशा ठिकाणी पराई वाणीच्या पलीकडे असलेलं आमचं घर आहे महाराज. बघा मनुष्य तिथे केव्हा जातो? पाप पुण्याच्या पलीकडे जेव्हा मनुष्य गेला की तिथे पोचलाच म्हणून समजा. अधिक पुण्य मनुष्याच्या जीवनामध्ये प्राप्त झालं की त्याला स्वर्गाधिक पद प्राप्त होतात. अधिक पाप त्याच्या जीवनामध्ये प्राप्त झालं की त्याला नरकाधिक पद प्राप्त होतात. अर्थात तो अधलोकाला प्राप्त होतो, पण त्याला जन्म पुन्हा प्राप्त होतो. परावाणीच्या पलीकडे निरंतर राहू शकत नाही. मग जोपर्यंत पाप पुण्याच्या पलीकडे जात नाही तोपर्यंत आम्ही तिथे राहू असं सिद्ध होत नाही. म्हणून जन्म मरणाला कारणीभूत जसं पाप आहे तसं जन्म मरणाला कारणीभूत पुण्य देखील आहे. पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पुन्हा जन्म त्याला प्राप्त होतो. पाप वाईट आहे तसं पुण्यही वाईट आहे. एका शेतकऱ्याचं काम, शेतातलं काम आवरलं म्हणून तो आपल्या बांधाने घरी निघाला आणि घरी जाता जाता बांधाने चालता चालता त्याच्या पायामध्ये काटा घुसला. काय घुसला? काटा घुसला. हातामध्ये काही पिन नाही, सुई नाही, काटा तर काढला पाहिजे. काय करतो व शेतकरी? वाक्य चांगली पाठ आहेत आपल्याला. काट्याने काटा काढतो. त्याने भला मोठा काटा मोडला, खाली बसला, त्याने आपल्या पायातला काटा त्याने काट्याने काढला. ज्या काट्याने काटा काढला ना त्या काट्याकडे त्याने असं पाहिलं, म्हटलं या काट्याने माझ्यावर उपकार केला. आणि असं म्हणतात बुवा, उपकार केलेल्या वस्तूला टाकून देता येत नाही म्हणा. उपकार केलेल्या वस्तूला टाकून देता येत नाही म्हणून त्याने तो काटा आपल्या बंडीच्या डाव्या खिशामध्ये असा ठेवला. घरी गेला, जेवण केलं. त्याचा नियम होता, जेवण झालं की 45 मिनिटाची वामकुक्षी करायची. ताट पुढे सारलं, मागे सरला आणि नेमकी डाव्या कुशीवर झोपला. जसा डाव्या कुशीवर झोपला तसा खिशातला काटा पोटात घुसला. आता मला सांगा, पायातला काटा चांगला होता की पोटातला? हा, पायातला. मग ठेवायचा होता. काटा आहे ना तो. पायात घुसला काय पोटात घुसला काय? काटाचे. हा सिद्धांत आहे का? पायातला काटा म्हणजे पाप आहे आणि पोटातला काटा म्हणजे पुण्य आहे. ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात करू ते. तुका म्हणे आम्ही झालो अग्नी रूप. हा लागोने दो पाप पुण्य अंगा. तुका म्हणे आम्ही झालो अग्नी रूप लागोने पाप पुण्य लागोने दो पाप पुण्य सर्व दुखलालो सर्व अलंकार. सर्व सुखलालो सर्व सुखलालो सुखलालो सर्व सुखलालो सर्व अलंकार. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दो पाप लागोने दो पुण्य अंगा. आमच्या जीवनामध्ये पापही लागत नाही आणि पुण्यही लागत नाही. गोरोबा काकांच्या पायाखाली स्वतःचा मुलगा आला, तुडवला गेला, रक्तबंबाळ झाला, मेला. बरं गोरोबा काकांना काही पाप लागलं काय? पाप लागलं नाही महाराज. साधू संतांना पाप लागत नाही. विठ्ठल विठाला विठाला विठ्ठल
ज्याच्या जीवनामध्ये संग वाईट आहे, ज्याच्या जीवनामध्ये विचार वाईट आहे, त्याच्या जीवनाचं अधपतन आणि त्याच्या जीवनामध्ये पाप लागल्याशिवाय राहत नाही. आणि असं आहे, तुलसीदासजी महाराज बोलतात, विवेकाशिवाय मनुष्याच्या जीवनामध्ये चांगल्या संघाशिवाय माणसाच्या जीवनामध्ये विवेक बुद्धी निर्माण होत नाही. आता इथं बसल्यानंतर कीर्तन झाल्यानंतर वाईट कर्म करावं कुणालाही वाटणार नाही का? चांगल्याच्या संगतीमध्ये बसलो. बिनु सतसंग विवेक न कोई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. बिनु सतसंग विवेक न कोई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. आवत येई सर अति कठीणाई, आवत येई सर अति कठीणाई. राम कृपा बिनु आई न जाई. बिनु सतसंग विवेक न कोई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. चांगल्याच्या संघाच्या शिवाय माणसाच्या जीवनामध्ये चांगले विचार निर्माण होत नाही. आणि दुसरा मुद्दा, चांगल्या अन्नाशिवाय माणसाच्या जीवनामध्ये चांगले विचार निर्माण होत नाही. वाईट अन्न असेल तर वाईट रक्त निर्माण करतं, वाईट रक्त वाईट बुद्धी निर्माण करतं आणि वाईट बुद्धी वाईट विचार निर्माण करतं. भीष्माचार्य शरपंजरी पडलेले होते. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी पांडवांना घेतलं, द्रौपदीला घेतलं, भीष्माचार्यांना भेटण्याकरता धर्म उपदेश ऐकण्याकरता गेले. शरपंजरी पडलेले भीष्माचार्य भगवान परमात्म्याला पाहतात आणि आनंदी होतात. देवा कशा करता आला? म्हटले यांना काहीतरी धर्म उपदेश करा, काहीतरी 2 तत्त्वज्ञानाच्या गोष्टी सांगा. आणि असं म्हटल्यानंतर भीष्माचार्यांनी तत्त्वज्ञान सांगायला सुरुवात केलं. कुठं? जिथं शरपंजरी पडलेले होते तिथं तत्त्वज्ञान सांगायला सुरुवात केला. आणि सांगायला सुरुवात केल्यानंतर सुरुवात झाली, द्रौपदी हसली. द्रौपदीला विचारलं, द्रौपदी का हसले? काही नाही, सहज हसले. अरे कुलवान घरातली कुलश्री सहज हसत नाही, सहज कर्म करत नाही, काहीतरी कारण असेल ना, का हसली? त्या द्रौपदीने दिलेलं उत्तर फार गोड आहे बरं का. ती द्रौपदी बोलते, भीष्माचार्य जेव्हा माझं वस्त्रहरण चालू होतं तेव्हा तुमचं तत्त्वज्ञान कुठं गेलं होतं? आता तुम्ही तत्त्वज्ञान सांगताय, कुठं गेलं होतं तुमचं तत्त्वज्ञान? आता ते भीष्माचार्य होते महाराज. तितक्याच ताकदीचं उत्तर दिलं भीष्माचार्यांनी. भीष्माचार्य म्हणतात, द्रौपदी तू म्हणते ते बरोबर आहे, पण नीट ऐक. काय? ज्या गादीचा मी संरक्षण करता होतो ना, ती गादी दुर्योधनाची होती. आणि त्या दुर्योधनाच्या घरचं अपवित्र अन्न मी खाल्लं होतं आणि त्या अपवित्र अन्नामधून अपवित्र रक्त निर्माण झालं. त्या अपवित्र रक्तामधून अपवित्र बुद्धी आणि अपवित्र बुद्धीमधून मला ते विचार तिथं आठवले नाही. म्हणून ते तत्त्वज्ञान मी आता सांगतो. ते द्रौपदी पुढं बोलली, तुम्हाला तिथं आठवलं नाही बरोबर आहे, मग इथं कसं आठवलं? प्रश्न बरोबर आहे ना, इथं कसं आठवलं? असं म्हटल्यानंतर भीष्माचार्यांनी उत्तर दिलं, द्रौपदी तुझ्या नवऱ्याने माझ्यावर बाणांचा वर्षाव केला, माझं शरीर छिन्न विछिन्न करून सोडलं, रक्त ते वाहून गेलं जे दुर्योधनाच्या अन्नापासून तयार झालं होतं आणि जे शिल्लक राहिलंय ते चांगलं रक्त आहे, म्हणून मला चांगले विचार आठवले. मुद्दा संपला. माणसाच्या जीवनामध्ये चांगल्या संघाने आणि चांगल्या विचाराने चांगले विचार अर्थात मनुष्याचं जीवनाचं कल्याण होतंय. विठ्ठल विठाला 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 परावाणीच्या पलीकडे निरंजन असलेलं घरात तुम्ही राहणार हे आम्हाला कळालं, पण त्याचा पत्ता वगैरे काही तुम्हाला माहिती आहे का? नामदेव महाराज बोलतात, सर्वांचे जे अधिष्ठान त्याची माझे रूप पूर्ण. म्हटले सगळे बहुश्रुत आहे, सगळ्यांना ते माहिती आहे. सगळ्यांच्या ठिकाणी भगवान परमात्मा आहे. सर्वस्य चाहम हृदयसन्निविष्टो मतस्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदेच सर्वे रहमेव वेदो. सगळ्या ठिकाणी आहे महाराज. सर्वांच्या हृदय देसी मी अमुका आहे ऐसी, बुद्धिस्पुरे अहरनिसी ते वस्तुगामी. सर्व घटी राम देहा देही एक सूर्य प्रकाश सरस्ते, सूर्य प्रकाश सरस्ते. सर्वा घटी राम. किंवा तुकाराम महाराज बोलतात, विठ्ठल विस्तारला जनी सप्तई पाताळे भरोनी,
विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल काय पुढे विठ्ठल मुनी मानसी. सांगा मला या त्रिभुवनामध्ये मुनी नाही का? आहे. सप्ते पाताळे भरून विठ्ठल विस्तारला, जनांमध्ये विठ्ठल विस्तारला, मग मुनीचं नाव घ्यायचं काय कारण? गुरुवरेश शेखर महाराजांनी सांगितलं सप्त पाताळामध्ये विठ्ठल आहे, जनामध्ये विठ्ठल आहे, सगळीकडे विठ्ठल आहे, मग विठ्ठल मुनी विशेष रूपाने विशेषण वापरण्याचं काय कारण? त्याचं कारण असं सांगितलं त्यांनी, जसा भगवान परमात्मा सप्त पाताळामध्ये तशी माया सप्त पाताळामध्ये आहे. जसा भगवान परमात्मा जनामध्ये तसा भगवान परमात्मा माया जनामध्ये, जसा भगवान परमात्मा त्रिभुवनामध्ये तशी माया त्रिभुवनामध्ये. पण अशी एक जागा आहे जिथं भगवान परमात्मा आहे पण माया नाही. म्हणून ही सूक्ष्मता सांगण्याकरता विठ्ठल मुनी मानसी. म्हणून नामदेव महाराज बोलतात की भगवान परमात्मा सगळीकडे आहे, ते माझं स्वरूप आहे. ते ज्ञान तुम्हाला कोणी प्राप्त करून दिलं? त्यांचा पत्ता सांगा, त्यांचं नाव सांगा, शेवटचं चरण. अवघी सत्ता लिहाता, अवघी सत्ता लिहाता, अवघी सत्ता आली हाता, अवघी सत्ता आली हाता, हे अवघे सत्ता लिहाता, अवघे सत्ता लिहाता, अवघी सत्ता आली हाता, अवघी सत्ता आली हाता. हे नाम याचा केसरी दाता, नाम याचा केसरी दाता, नाम याचा केसरी दाता, नाम याचा केसरी दाता. सर्व साडोनी माझा, हे सर्व साडोनी माझा. वाचे विठ्ठल रखुमाई, वाचे विठ्ठल विठ्ठल रखुमाई, रखुमाई. वाचे वाचे विठ्ठल विठ्ठल रखुमाई, वाचे विठ्ठल रखुमाई, विठ्ठल विठ्ठल रखुमाई. रखुमाई वाचे विठ्ठल 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 रखुमाई. वाचे विठ्ठल विठ्ठल रखुमा वाचे विठ्ठल
हे वाचे विठ्ठल रघुबाई वाचे विठ्ठल वाचे विठ्ठल वाचे विठ्ठल रघुबाई सर्व साधुनी माझारी हृदय सारे साधुनी माझाय साधुनी माझाय साधुनी माझाय रखो माझे रखो माझे रखो माझे विठोबा रखुमाजी विठोबा रखुमाजी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाजी 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 जय विठोबा रखुमाजी जय विठोबा रखुमाजी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम अवघे सत्ता आली हाता नाम याचा खेचर दाता सर्व सांडोनी माझाई वाचे विठ्ठल रखुमाई. संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये आपल्या जीवनामध्ये ज्ञानाची प्राप्ती कोणामुळे झाली याचं दिग्दर्शन करत असताना आपल्या गुरुवर्यांचं नाव घेतात. मी आपल्याला एक शेवटचा प्रश्न विचारतो आणि माझी सेवा संपवतो. ऐका, आपल्या कृपेने आपल्या उंबऱ्यावर गुरुही आलेत आणि आपल्या कृपेने आपल्या उंबऱ्यावर देवही आला. कुणाचं दर्शन आधी घ्याल? गुरुचं दर्शन आधी घेतलं पाहिजे. गुरु गोविंद दोनो खडे किनके लागो पाव बलहारी गुरुदेव की जिनोने गोविंद बताव. ज्या देवाची प्राप्ती गुरुदेवांच्या कृपेने आपल्याला मिळाली त्या गुरुदेवांचं दर्शन आधी आपण घेतलं पाहिजे. म्हणून नामदेव महाराज बोलतात, माझ्या जीवनामध्ये खेचर महाराजांनी माझ्यावर कृपा केली आणि माझ्या जीवनाचं कल्याण केलं. तसं आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये गुरुवर्य घुले बाबा असतील, गुरुवर्य डॉक्टर बाबा असतील, त्यांनी आपल्यावर कृपा केली आणि आपल्या जीवनाचं कल्याण झालं असं म्हणायला वावगं ठरणार नाही. या पवित्र अशा पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने आपण सर्वजण भगवान परमात्म्याचं नामचिंतन करण्याकरता येथे उपस्थित आहात. खरं तर माझे परमस्नेही परममित्र आदरणीय गणेशजी महाराज घोडके यांचा आमच्या एक सप्ताह सुरुवात करायच्या अगोदर विषय झाला, कसा सप्ताह केला पाहिजे, काय कसं केलं पाहिजे. महाराजांचं नियोजन अगदी गोड आहे. अगदी 2-3 पंक्ती झाल्याशिवाय ते जेवायला पण बसत नाही आणि जेवण झालेलंसुद्धा कळत नाही, असं हे व्यक्तिमत्व महाराज विशेष आहे. आळंदीमध्ये काही हातावर मोजणे इतकी मित्रमंडळी आहेत की त्यांना आपलं सुखदुःख सांगावं. त्याच्यातलं एक गोड व्यक्ती म्हणजे आमचे गणेश महाराज घोडके. आणि माझं परम भाग्य आहे की आज सगळे मित्रमंडळ या कीर्तनाकरता उपस्थित आहे. सगळेच माझ्यावर प्रेम करणारे मंडळी. आम्ही दररोज सकाळी मंदिरामध्ये भेटलं असेल, सुखदुःखाची देवाणघेवाण करणारी असतील, सगळेच मित्रमंडळी येथे उपस्थित आहे. सगळ्यांच्या चरणावर एकदा नतमस्तक होतो आणि झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. आणि जे काही योग्य असेल ते माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं आहे. माझे गुरुवर डॉक्टर नारायण महाराज जाधव शिंदे माऊली यांचे न्यूनते परते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवे तसे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संते नोयंग भूतयुक्ती विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय हा बोलिले पुढे वेळी वाकोडी करा महाराज लागी विचारिला अधिकार फुला क्षमा कराज महाराज हा तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा महाराज महाराज
हा ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम हा